बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दल म्हटलंय की आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे। यानंतर आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या अंतरवाली सराटी येथे जाणार असून अंतरवाली येथून लग्न सोहळ्यास उपस्थित राहून 4 तारखेस सोलापूर जिल्ह्यात संवाद बैठकीस असणार आहे। त्यानंतर 5 तारखेस बीडमध्ये वारकरी समर्थ यांचा गवलावडी येथे उपस्थित राहणार असून आपली आंदोलने स्थगित केलेली आहेत। ज्यांना शक्य आहे त्यांना साखळी उपोषणात रूपांतरित करायचे आहे। या दरम्यान कोण षडयंत्र रचतंय, कधी चौकशी समिती नेमली पाहिजे, हजारो रुपयांचे घोटाळे केलेले अवतीभोवती फिरत आहेत असे त्यांनी यावेळी म्हटलंय। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही ते बोलले की गृहमंत्री फडणवीस, तुम्ही आमचे आमदार आमच्यावर सोडू नकात। गोरगरीब मराठ्यांचे मूल अधिकारी व्हायला नको आहेत का? फडणवीसांना अडकवायचं तर अडकवू द्या, मी जेलमध्येही जायला तयार आहे। मराठ्यांच्या आमदारांनाही हेच वाटतं का? फडणवीस मराठ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून मराठ्यांचीच जिरवत आहेत व देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांवर अन्याय करत आहेत असे देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आज मी सुट्टी घेतोय आणि अंतरवालीकडं आज जातोय। तिथं आंदोलनाचं मुख्य मराठा समाजाचं केंद्र आहे। त्या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस मी अंतरवालीमध्ये परवा लग्नासाठी धाराशिव जिल्ह्यात भूम आणि सोलापूर जिल्ह्यात वांगी इथं लग्नासाठी जाणार आहे। त्याच निमित्तानं भूममध्ये पण बैठक आहे, संवाद बैठक म्हणून मराठा समाजाची। तर त्यानंतर 3 तारखेचा हा विषय। 4 तारखेला सोलापूर जिल्ह्यातच मोहोळ मध्ये बैठक आहे। ती यादी पुढे वैराळ, मोहोळ आणि शेटपर त्या 4 तारखेला संवाद बैठक आहे। आणि हे 2 दिवसाचं टाकलेलं आहे, कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं। 4 तारखेला सोलापूर ना पूर्ण दिवस? हो, पूर्ण दिवस सोलापूर। पुन्हा बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे। 5ला बीडमध्ये, बीड जिल्ह्यात गवळवाडी म्हणून तिथं मोठा सप्ताह आहे असं ठरलं। याचबरोबर आता हा झाला बैठकीचा विषय। आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलनं ठरलेली आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि आंदोलनात केलेलं आहे, किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्या त्याकडे शांत चित्तानं 5-7 दिवस बघायचं मराठा समाजाला। काय कोण करतंय, कसं करतंय, काय करतंय, काय परिस्थिती आहे, जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जातात, कशा आपल्या विरोधात सत्ता हातात आहे म्हणून कशा SIT नेमल्या जातात, कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावले, हे शांत चित्ताने बघा। ज्याच्या मागं लावायला पाहिजे असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागले, म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायले। आणि गोरगरिबांचा, मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय, तर कसं याला 10% घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळं करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो, आणि जिंकूही देणार नाही त्यांना। काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या, सोडू द्या मला, मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाजाच्या सोबत राहणार, पण गद्दारी करणार नाही। दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना, शहा साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे। त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येतात शहरामध्ये, काय त्यांना काय सांगू तुमचं? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना
लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू, आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मात्र दंड थोपडलेत. पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं, आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही हे सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत. त्याची भेट घेणार. निमित्त महाभाग कोण बघायसाठी ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कमून भोवती घेऊन येतात. त्यांचं शोधान जरा, ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला, आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे. तुमच्याकडे आलं झाले मोकळे. समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो 10% चांगलं आहे, मग जरांगे काय नाही एकदम जरांगे पाटील खास माणूस चांगला एकदम बेस्ट, वा 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 तो सारखा पोरगच नाही, मग मुके घ्यायला सुरू करा. मग लय चांगला आहे. आणि 10% नको म्हणलं गुतारे त्याला गुता गुता आपल्या नेत्याला बोललाय, आणि सगळे आमदार का तुटून पडलेत, असे मंत्री तुटून पडले. तुम्हाला नाही ना बोललो बाबा, हो तुमच्या नेत्याला बोललो, कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप आहे, पालक होतो त्याच्याकडे, सत्तेत तो आहे. तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही? तो बाजूला गेल्यावर त्याला कसं काय बोलू आम्ही? लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या, तुम्ही मोठे होते. आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकरं मोठे व्हायची वेळ आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले. त्याचं पोरगं मोठं झालं, परदेशात गेलं. आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितीलं का? आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं. कशाचे आपले ते? हे आपले नाहीत मराठा बांधवांनो, हे आपले असतात. आपल्या कोण बोलले असते? 10-15 तर आले तर जास्त नाही, 10-15-20 आमदार आणि मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले. म्हणजे हे तुम्ही 10-15-20 जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोरायचं. मराठ्यांना आपल्या लेकराचं वाटलं होऊ द्यायचं नाही. हे आपल्याच जीवावर मोठे झालेले. आता कसे मोठे होतात बघू मग. नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणं आहे, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा. 4 ते 5 विषय आहेत. आमचं तुमचं शत्रुत्व नाही, नसता मी हटत नाही म्हणजे नाही. आणि मराठ्यांनो एकजुटून पाठीशी उभा राहा, तुमचा लेकरो म्हणून लढतोय. हे आमदार मंत्री किती विरोधात गेलेत बारकाईने लक्ष ठेवा. मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबाला, तिथं काय कापाकापी झाली? संचारबंदी ठीक आहे, मुंबईला चाललो होतो, लावली ठीक आहे, कायदा समजून घेतो माणूस, ठीक आहे लावली. असं 6-7 दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं? असं तिथं असं झालंय काय? काय झालंय तिथं संचारबंदी लावायला? सगळे शांततेत आहेत गाव, आजूबाजूचे राज्य पुरं शांत आहे. तिथं झालंय काय? हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला, जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि SP साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे, तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला? काय प्रॉब्लेम? का दडपण आणताय तुम्ही? का दडपशाही चालवली आंतरवालीवर तुम्ही? गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आंतरवालीवर का दडपशाही चालवली? हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे. मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय, आत्तापर्यंत कधी नाही केलं. ही आमच्यावर आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली, तुमच्यावर सुद्धा कधी काळी येऊ शकते. तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेलात तर तुमच्यावर येऊ शकते. आज मराठा समाजावर वेळ आहे, मराठा समाजाच्या मदतीला धावून या. तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येईल, हा मनोज जरांगे सगळ्यात आधी पुढं होईल, तुमच्या मदतीला धावून येईल. आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावून येईल. काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं? तिथं काय घडलंय? तिथं काय उद्रेक होणार आहे? तिथं जाळपोळ होणार आहे? तिथं काही कापाकापी झाली? तिथं काही दंगली झाल्या? पोलीस बांधव आडवे झाले, मराठे माघारी आले. किती सन्मान करायचा कायद्याचा? तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा. गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका. तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले.
हो, मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून, ती दडपशाही त्यांचे थांबवा. मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा. संचारबंदीसारखं काही झालेलं नाही. नसता आम्हाला न्यायालयात नाविलाजानं जावं लागणार आहे. आणि मराठा समाजाला विनंती आहे, जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर आंतरवालीकडे येऊ नका. ही माझी विनंती आहे सगळ्यांना. नका येऊ. आपण बघू 6-7 दिवस शांत चित्ताने बघू. फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघाले तर राज्यातल्या, आणि ती कोणाच्या माध्यमातून? मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून. हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा. आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले. हो, शांत चित्ताने 5-7 दिवस बघा. संचारबंदी लागू आहे. मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का, नाहीतर कोणीही अंतरवालीकडे येऊ नका. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.